नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भारतीय करिअर अकॅडमी जालना यामध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत पोलीस भरतीसाठी आवश्यक असणारी कागदपत्र। ठीक आहे, तर ही कागदपत्र तुम्ही काढलेली असावी। फॉर्म भरत असताना तुम्हाला या कागदपत्राचा विचार करायचा आहे आणि ही कागदपत्र अतिशय महत्त्वाची कागदपत्र आहेत पोलीस भरतीच्या दृष्टीने। अलग लक्षामध्ये तर ही कोणकोणती कागदपत्र आहेत, जवळपास एकूण 16 प्रकारची कागदपत्र आहेत, लक्षात घ्या। ही कागदपत्र आपल्याला आणणं अपेक्षित आहे, काढणं अपेक्षित आहे। जर काढलेली नसतील तर ती काढून घ्यावे लागतील। ठीक आहे, त्यातलं पहिलं जे काही आहे ते महत्त्वाचं आहे तुमचं, ते म्हणजे तुमच्याकडे 10वीचं मार्कशीट व बोर्डाचं सर्टिफिकेट असावं। ठीक आहे, आपल्याला माहिती आहे की 10वीची काय केली जाते, मार्कशीट पण दिली जाते आणि बोर्डाचं सर्टिफिकेट पण दिलं जातं। हे दोन्ही तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। त्याला आपण सनद आणि मार्कशीट म्हणतो। ह्या 10वीच्या संदर्भामध्ये तुमच्याकडे असाव्यात। त्यानंतर दुसरं कागदपत्र आहे ज्याच्यावरती तुम्हाला फॉर्म भरायचा आहे, ज्याची पात्रता आहे तुम्हाला, ती पात्रता म्हणजे 12वीचं मार्कशीट आणि बोर्डाचं सर्टिफिकेट। म्हणजे पात्रताच 12वी पास असल्या कारणानं तुम्हाला 12वीचं मार्कशीट पण लागणार आहे आणि सनद सर्टिफिकेट किंवा सनद पण लागणार आहे, हे पण लक्षात असू द्या। सर्टिफिकेटसुद्धा लागणार आहे। हे दोन गोष्टी तुम्हाला 10वी आणि 12वीची मार्कशीट जी काही आहेत ही तुमच्याकडे असावीत। नसतील तर तुम्हाला ती काढून घ्यावी लागतील जिथे आहे तिथे। त्यानंतर आहे आता 12वीच्या समकक्ष असणारे जे काही कोर्सेस आहेत, लक्षात घ्या। आता बरेच विद्यार्थी आहेत की त्यांनी 12वी न करता ITI केला असेल, काही विद्यार्थी आलेले असतील की त्यांनी इंजिनिअरिंग डिप्लोमा केलेला असेल, परंतु आता अशा विद्यार्थ्यांना पोलीस भरतीचे फॉर्म भरायचे आहेत। म्हणजे हे 12वीचे समकक्ष असणारे कोर्सेस आहेत, 12वी समकक्ष 10+2चे। ठीक आहे, तर मग हे 10+2चे असणारे जे काही समकक्ष कोर्सेस आहेत त्यामध्ये ITI आणि इंजिनिअरिंगचा डिप्लोमा आहे। तर हे ज्यांनी केलेलं आहे अशा लोकांनासुद्धा फॉर्म भरता येतो, परंतु त्यांना काय करावं लागेल, तर त्यांना करावं लागेल की त्याचा मार्कशीट तुम्हाला सादर करावे लागतील, ITI आणि डिप्लोमाचा। अलग लक्षामध्ये दोन्ही। त्यानंतर शाळा सोडल्याचा दाखला। आता जे काही आहेत 12वीच्या नंतर शिकलेच नसतील, ग्रॅज्युएशनच्या नंतर शिकलेच नसतील, यांच्याकडे जे काही TC असेल, ट्रान्सफर सर्टिफिकेटला आपण TC म्हणतो, तर हे जी काही TC आहे हा तुम्हाला तिथे दाखवावा लागेल। किंवा जे विद्यार्थी आता स्कूलला असतील, म्हणजेच TC असेल तर ठीक आहे, नसेल तर तुम्हाला काय करावं लागेल, स्कूलचा म्हणजे तुमची TC जर स्कूलमध्ये असेल, कॉलेजमध्ये अडकून असेल, तर तुम्हाला कॉलेजचा बोनाफाईड सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे, हे तुम्हाला आणावं लागेल। ही 4 कागदपत्र झालीत। त्याच्यानंतर आता जी काही कागदपत्र आपण वापरतो आहे ही कागदपत्र आहेत आपल्या जात प्रवर्गाच्या दृष्टीनं कागदपत्र कोणती लागतील। आता काही विद्यार्थी रिझर्व कोट्यातून फॉर्म भरणार असतील, म्हणजे ओपन कोट्यातून फॉर्म भरणार असतील तर त्यांना हे जातीचे प्रमाणपत्र देण्याची आवश्यकता नाही। पण ज्या लोकांना जातीच्या प्रवर्गातून फॉर्म भरायचा आहे अशा लोकांसाठी जातीचं प्रमाणपत्र असणं आवश्यकच आहे आणि ते त्याच्याकडे असावं। कारण जातीचं प्रमाणपत्र जर नसेल आणि त्याला जर रिझर्व कोट्यातून फॉर्म भरायचं असेल तर त्याचा चालणार नाही। म्हणजे तुम्हाला जर रिझर्व कोट्यातून फॉर्म भरायचं असेल, आरक्षित जागेवरून फॉर्म भरायचं असेल, तर त्या आरक्षित जागेसाठी तुमच्याकडे आरक्षित असणारं जातीचं प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे। आणि त्यानंतर त्याला काही नॉन क्रिमिलियरच्या पण अट आहेत काही जातींसाठी, अलग लक्षामध्ये। जसं की त्यामध्ये OBC आहेत, NT प्रवर्गामधल्या A, B, C आणि D हे पण प्रवर्ग आहेत। अशा प्रवर्गांसाठी त्यांना नॉन क्रिमिलियर सादर करावं लागेल। जसं की आता मराठा कास्टसाठी सुद्धा नॉन क्रिमिलियरची अट आहे किंवा असू शकते, त्यांनाही तिथे नॉन क्रिमिलियर काय करायचं आहे, सादर करायचं आहे, हे लक्षात असू द्या। ठीक आहे, फक्त SC आणि ST नावाचा जो काही प्रवर्ग आहे या लोकांसाठी मात्र तिथे नॉन क्रिमिलियरची अट राहणार नाही किंवा त्यांना ते नॉन क्रिमिलियर काढण्याची गरज नाही। ठीक आहे, पुढचा। त्यानंतर नॅशनॅलिटी आणि डोमेसाईल, ज्याला आपण अधिवास प्रमाणपत्र असं म्हणतो, की तुम्ही भारतीय आहात का। ठीक आहे, तसं तर आपण इथेच आहोत म्हणजे आपल्याकडे आहेच ते, तसं TCवर असेल तर काही गरज नसायला पाहिजे होती, पण इथे आपल्याला ते द्यावे लागतात। ठीक आहे, त्यामधलं कुठलं, नॅशनॅलिटी, तुम्ही नॅशनॅलिटी काढलेली असावी किंवा तुमच्याकडे डोमेसाईल असावं। दोन्ही असतील तर चांगलंच आहे।
किंवा काढून घ्या, लक्षात असू द्या. कारण काय कागदपत्र आपल्याकडे असणं महत्त्वाची आहेत, कारण दोन्ही कागदपत्र काढण्यासाठी खूप काही खर्च लागत नाही आणि खूप काही परेशानीही नाही. तुम्ही एका CSC केंद्रावरती गेला तर तुम्हाला दोन्ही उपलब्ध करून देतील, नॅशनॅलिटी आणि डोमेसाईल. त्याला आपण अधिवास प्रमाणपत्र असं म्हणतो. तुम्ही ज्या भागामध्ये राहता त्या भागातलं तुम्हाला ते डोमेसाईल दिलं जाईल आणि नॅशनॅलिटी जी काही आहे ती पण तुम्हाला त्यातून प्रदान केली जाईल. हे दोन्ही कागदपत्र तुमच्याकडे असावेत. त्यानंतर पुढचं आहे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचे प्रमाणपत्र. आता इथे बघा EWS नावाचा हा जो काही प्रवर्ग आहे, EWS नावाचा, त्याला आपण आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचे प्रमाणपत्र म्हणतो. जे व्यक्ती EWSमधून फॉर्म भरणार आहेत अशा लोकांकडे ते EWSचं प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. असेच लोक त्याच्यासाठी काय करू शकतात, त्या 10% रिझर्व्ह कोट्यामधून फॉर्म भरू शकतात. आपल्याला माहिती आहे की EWS सर्टिफिकेट असणं महत्त्वाचं आहे. ज्या लोकांकडे असेल हेच लोक त्यातून तुम्हाला फॉर्म भरावा लागेल, नाहीतर तुम्हाला ओपनमधून फॉर्म भरावा लागेल. आता ह्या काहीच याच्यापैकी काहीच नाही आहे, सर्टिफिकेट नाही, रिझर्व्ह कोटा नाही आहे किंवा तुमच्याकडे EWS नाही, तर अशा लोकांसाठी मात्र फॉर्म भरत असताना तुम्हाला ओपन हा कोटा आहे त्यातून तुम्ही काय करू शकता, फॉर्म भरू शकता. त्यानंतर खुल्या प्रवर्गातील महिला उमेदवारांना 33% आरक्षण प्रमाणपत्र. आता जी काही महिला वर्ग आहेत त्यांना 33% रिझर्वेशन आहे, त्याचंही प्रमाणपत्र तुम्हाला उपलब्ध करून दिलं जातं. तर तेही प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं आवश्यक आहे, 33% रिझर्व्ह कोट्याचं प्रमाणपत्र. ठीक आहे. त्यानंतर पुढचा, आता काही लोक प्रकल्पग्रस्त आहेत, अलग लक्षामध्ये. आता प्रकल्पग्रस्त असतील त्याच्यामध्ये धरणग्रस्त असतात, अलग लक्षामध्ये. तर मग हे धरणग्रस्त प्रकल्पग्रस्त असणारे जे काही विद्यार्थी आहेत अशा लोकांना तुम्हाला तुमचं सर्टिफिकेट काढावं लागेल आणि जिथे जागा आहेत, लक्षात असू द्या, जिथे जागा आहेत तिथेच तुम्हाला फॉर्म भरता येईल. म्हणजे जागा नसेल कुठेही तुम्ही फॉर्म भरू शकणार नाहीत. तुमच्या प्रकल्पग्रस्तच्या जागा त्यांनी जिथे दिलेल्या आहेत तिथे मात्र तुम्हाला त्यासाठी काय करता येतो, फॉर्म भरता येतो किंवा तो भरू शकतात. त्यानंतर काही भूकंपग्रस्त आहेत अशा लोकांसाठी पण प्रमाणपत्र देण्यात आलेले आहेत. अशा लोकांनाही तुम्हाला काय करता येतो, जर तुमच्याकडे ते सर्टिफिकेट असेल तर त्या प्रमाणामध्ये जिथे जागा असतील तुम्हाला तिथून त्या रिझर्व्ह कोट्यामधून फॉर्म भरता येतो. त्यानंतर खेळाडूचे प्रमाणपत्र, स्पोर्ट्सचे काही विद्यार्थी असतात त्यांनाही काही जागा राखीव आहेत. अशा लोकांना त्यांनी इथं दिलं आहे विभागीय उपसंचालक यांच्याकडून पडताळणी केलेलं खेळाडूचं प्रमाणपत्र. लक्षात घ्या, आता काही लोक खेळाडू असतील तर या लोकांनी हे असावं तुमच्याकडे विभागीय उपसंचालकाचं. कारण बऱ्याच वेळा आपण काय होतो, जिल्हा लेवलला खेळतून आपल्याकडे त्याचं प्रमाणपत्र असतं, आपल्याला वाटतं की हे प्रमाणपत्र चालेल, अलग लक्षामध्ये त्याच्यावरती एक नंबर्स असतो, तो व्हेरीफाईड व्हायला पाहिजे आणि तो नंबर व्हेरीफाईड झाला तरच तुम्हाला ते प्रमाणपत्र काय केलं जातं, लागू होतं. या गोष्टी तुम्हाला लक्षात असाव्यात. ठीक आहे. पुढचं 13 नंबरचं, वडील पोलीस असल्यास त्याचे प्रमाणपत्र, त्याला आपण पोलीस पाल्य म्हणतो. आता हे जे काही विद्यार्थी आहेत हे पोलीस पाल्य असणारे विद्यार्थी, त्यांना मात्र रिझर्वेशन आहे. अशा लोकांना जर फॉर्म भरायचा असेल तर तुम्हाला ते सर्टिफिकेट काढावं लागेल पोलीस पाल्य असल्याचं. त्यातून तुम्हाला त्या जागा रिझर्व जिथे आहेत तिथे तुम्हाला मात्र फॉर्म भरता येतो. त्यानंतर होमगार्ड, जे काही विद्यार्थी आहेत होमगार्ड असणारे, होमगार्डचं प्रमाणपत्र आवश्यक आहे. त्यामध्ये जी काही सर्व्हिस काउंट केलेली असेल त्या सर्व्हिस काउंटनुसार तुम्हाला जे काही रिझर्वेशन दिलेलं आहे याच्यासाठी तुम्हाला ते प्रमाणपत्र आवश्यक आहे. त्यानंतर आपले जे काही आधार कार्ड आहेत, त्याच्यानंतर पॅन कार्ड आहे, ज्याला वाहन चालकाचा फॉर्म भरायचा आहे त्याला ड्रायव्हिंग लायसन्स आहेत, हे सुद्धा तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. ठीक आहे. त्यानंतर 16 माजी सैनिक उमेदवाराची डिस्चार्ज कार्डाचे ओळखपत्र, आणि जे काही आर्मी रिटायरमॅन असतील, लक्षात घ्या, तर अशा लोकांकडे त्याचं डिस्चार्ज असण्याचं कार्ड मात्र काय आहे, आवश्यक आहे. अशा पद्धतीनं ही 16 कागदपत्र तुम्हाला पोलीस भरतीच्या दृष्टीनं सादर करायची आहेत. एवढी कागदपत्र तुमच्याकडे असावीत. या संदर्भात काही जर माहिती आवश्यक असेल तर तुम्ही आम्हाला याच्यावरती संपर्क करू शकता. अशी सर्व कागदपत्र तुम्हाला काढून ठेवायची आहेत किंवा ती तयारीत असली पाहिजे. काही अडचण असल्यास 94 05 82 87 42 या क्रमांकावरती तुम्ही काय करू शकतात, संपर्क करू शकतात. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा. असे जे काही छोटे छोटे व्हिडिओ आहे या माध्यमातून तुम्हाला आम्ही भरतीच्या संदर्भामध्ये असणारे अपडेट्स देत जाऊ. ठीक आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत शेअर करा. धन्यवाद.